आम्ही नेहमीच म्हणतो आहे की कल्याण डोंबिवली महापालिकेचा कारभार जो आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं आहे असं झालेलं आहे. मुळातच कोणाचा कोणाशी पायपोस नाही आहे. शासनाचे जे उपायुक्त दर्जाचे अधिकारी आलेले आहेत आणि इतर खालचे अधिकारी याच्यामध्ये खूप मोठा संघर्ष आहे असं दिसून येतं नेहमीच. प्रत्येकजण असं सांगतं की आम्ही शासनाची मोठी लोकं आहोत, परंतु ज्या महापालिकेत आपण काम करतो आहे त्या महापालिकेमध्ये आयुक्त हे सर्व प्रमुख असतात आणि त्यांच्या आदेशाचं पालन करणं ही त्यांची जबाबदारी असते. पण बरेचसे अधिकारी हे आयुक्तांचा आदेशसुद्धा पाळत नाहीत असं एकंदरीत दिसतं आहे. तुम्ही कल्याण शहरामध्ये ह्या ज्या काही अशा गोष्टी घडत आहेत ह्या लाजिरवाण्या आहेत. कारण की मयत माणसाची बदलीचं तुम्ही आदेश काढताय म्हणजे तुम्ही किती झोपेमध्ये आहात, गाढ झोपेमध्ये आहात का झोपेच्या गोळ्या घेऊन काम करताय का फक्त पगार फुकट खाताय हे स्पष्ट दिसतं आहे. याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी पण जबाबदार आहेत ना, उपायुक्त लेवलचे. ते सही कशी काय करतायत, त्यांना कळत नाही का कुठला अधिकारी काय आहे, तर त्यांची पण जबाबदारी आहे. फक्त यायचं ऑफिसमध्ये AC ऑफिसमध्ये बसायचं आणि काम करायचं आणि याला त्याला आदेश देत बसायचं. त्यापेक्षा तुम्ही फील्डवर्कवर उतरा. कल्याण शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर काम करा.